रोज रोज त्याच जेवणाचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली असेल तर त्याचसाठी आज आपण पालक खिचडी बनवणार आहोत। भरपूर पौष्टिक अशी आणि झटपट ही पालक खिचडी बनवून तयार होते। अगदी तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर यापेक्षा बेस्ट पालक खिचडी तुम्हाला मिळणार नाही। नमस्कार, ट्विन्स जय जिया या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण झटपट अशी बनणारी पालक खिचडीची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा, एक टोमॅटो, 4 मिरच्या व कोथिंबीर, त्याचबरोबर पालक बारीक चिरून घेतलेली आहे। अगदी 15 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते। इथे आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात। पालक खिचडीची रेसिपी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। त्यासाठी आपण कुकरमध्ये 1 चमचा तूप घालून घेऊयात। त्याचबरोबर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे ॲड करून घेऊयात। जिरे छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग ॲड करून घेऊयात। आता याच्यामध्ये आपण कांदा ॲड करून घेऊयात। कांदा छान ब्राऊन व्हायला लागला की त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसणाची पेस्ट ॲड करून घेऊयात। एक मिनिट छान परतून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊयात। तेही छान परतून घेऊयात। त्याचबरोबर त्याच्यामध्ये 2 मिरच्या ॲड करून घेऊयात। अर्धा मिनिट छान परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये सुके मसाले ॲड करून घेऊयात। 1 चमचा धनिया पावडर ॲड केलेली आहे। त्याचबरोबर 1 चमचा गरम मसालाही ॲड केलेला आहे व अर्धा चमचा हळदही ॲड करून घेऊयात। त्याचबरोबर अर्धी वाटी मटर ॲड करून घेऊयात। हे सर्व छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 पेला पाणी ॲड करून घेऊयात। पाणी जरा जास्तच वापरावं लागतं। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली पालक ॲड करून घेऊयात व त्याचबरोबर याच्यामध्ये धुतलेले तांदूळही ॲड करून घेऊयात। तुम्ही जर अशा पद्धतीनं पालक खिचडी बनवली तर लहान मुले खूप आवडीनं ही पालक खिचडी खातात। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात। त्याचबरोबर 1 मॅगी मसाल्याची पुडीही ॲड करून घेऊयात। मॅगी मसाल्याने पालक खिचडीला चव खूप छान येते व खायलाही खूप छान लागते। आता आपण कुकरला झाकण लावून छान अशा 3 शिट्ट्या काढून घेऊयात। खूप चविष्ट अशी आणि झटपट बनणारी पालक खिचडी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा। लहान मुलांना ही रेसिपी खूप आवडते। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर अँड चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।